जसं अफजल खानाच्या वधाचा आपण उल्लेख केला, आणि पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते शत्रूंच्या सगळ्या गोष्टींचं पुरेपूर ज्ञान संपादन करायचे. त्यांचं आपलं गुप्तहेर खातं जे आहे ते मजबूत होतं. तर या सर्व गोष्टींचा विचार केला तर ते शत्रूंचा सुद्धा विचार करायचे. याबद्दल काय कसं वाटतं? मी जे म्हणेल, तुम्ही जो मुद्दा मांडला याचं फार मोठं श्रेय बहिर्जी नाईकांना देईल. बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे डोळे होते. जेव्हा केव्हा शिवाजी महाराजांना एखादी मोहीम हाती घ्यायची असायची त्यावेळेस महिनोन्महिने वर्षोनुवर्ष बहिर्जी नाईक रेकी करायचे आणि आपल्या त्यानुसार आपलं सगळं भू राजकीय माहिती मिळाल्यानंतर त्याचं नियोजन करायचे. थोडक्यात सांगायचं तर पन्हाळ्यावरची सुटका होती त्यावेळेस वेढा हा कुठे कमकुवत आहे, त्यावेळेस पौर्णिमेचा चांद असल्यामुळे जे काही सैन्य होतं ते उपास धरून संध्याकाळी शांत झोपलेलं असणार आहे, कुठला दुवा कुठे कमकुवत आहे हे सगळं ज्ञान त्यांना आधी होतं. आणि त्यामुळे इन वन गो शिवाजी महाराज तिथून बाहेर पडू शकले. शाहिस्ते खानाचा छापा हे सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे की त्यांना स्वतःला लाल महालाचं तर ज्ञान होतंच, परंतु शाहिस्ते खान त्याचं स्वतःचं दालन कुठे आहे, कुठली सैन्य कुठे आहे, कुठल्या वेळेमध्ये, त्यावेळेस शाहिस्ते खानाचा मुलगा हा तिथे आलेला होता त्यामुळे त्यावेळेस समारंभाचं वातावरण होतं, त्यामुळे सैन्य गाफील राहणार होतं. या सगळ्या गोष्टी म्हणा, आग्र्याहून सुटका म्हणा, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही, किंवा सुरतेची लूट म्हणजे इट इज द पीक ऑफ बहिर्जी नाईक्स ऍक्टिव्हिटी, की जेव्हा शिवाजी महाराज गेले त्यावेळेस त्यांचा वेग जो आहे तो वादातीत होता, परंतु जेव्हा महाराज तिथे गेले त्यावेळेस हिरजी बोहरा त्यावेळेस आशियामधला सगळ्यात मोठा व्यापारी समजला जायचा. मग ते आहे, कुठल्या व्यापाऱ्यांकडे किती संपत्ती आहे, कोण चांगला व्यापारी आहे, त्याच्यामध्ये मी नाव विसरलो पण एक व्यापारी जो होता हा फार नेटाने आणि सचोटीनं इमानदारीनं व्यापार करायचा, त्याला महाराजांनी हात नाही लावला. आज जाण्याचे मार्ग कुठले, बाहेर पडण्याचे मार्ग कुठले, हे सगळे सुरतेवर जाण्याआधीच महाराजांच्या समोर उपलब्ध होतं. त्यामुळे जेव्हा केव्हा एखादी मोहीम आखायची त्या मोहिमेचा पूर्ण विस्तार आणि माहिती महाराजांच्या समोर आधी असायची, त्याचे कच्चे दुवे आधी असायचे. त्यामुळं महाराजांच्या जवळजवळ सगळ्या मोहिमा या यशस्वी झाल्या. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे पराकोटीचे मुत्सद्दी होते, संयमी होते. त्याचबरोबर ज्या काही व्यवस्थापन कौशल्य आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा बेस्ट क्वालिटीचे त्यांच्याकडे होते. परंतु ते एक युद्धकुशल सेनापती सुद्धा होते. म्हणजे राजा होण्याच्या अगोदर ते एक चांगले सेनापती असणं आणि आपल्या जे काही सवंगड्यांना सोबत घेऊन जे काही मोहिमा होत्या त्या फत्ते करणं हे लहानपणापासूनच ते शिकले. तर युद्धकुशल सेनापती म्हणून आपल्याला या संपूर्ण साहित्यामध्ये कसं आपल्याला पाहायला मिळतं? सगळ्या मोहिमा बघितल्या तर शिवाजी महाराज स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे त्यांनी सेनापती जा आणि तुम्ही लढून या असं फार कमी प्रसंगी दिसतं. शिवाजी महाराज आणि त्याचप्रमाणे संभाजी महाराज सुद्धा म्हणेल मी, हे अतिशय सैन्यप्रिय सेनापती होते. म्हणजे सैन्याचा त्यांच्यावर पराकोटीचा जीव होता. महाराज त्यांच्यासाठी जीव की प्राण होते, विश्वास होता. या सगळ्या गोष्टीमुळे सैन्य हे जीव तोडून लढायचं, की मला लढायचंय, माझ्या राजासाठी लढायचंय. आणि त्यामुळे एक एक मावळा 10-10 गनिमावर भारी पडायचा. त्यामुळे साहजिकच सैन्यबळ मानसिक शारीरिक दृष्ट्या वाढलेलं असायचं. आता हा भावनिक विषय झाला, पण प्रॅक्टिकल विषय सुद्धा जेव्हा आपण विचार करतो शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या बदल केले होते. सैन्याची कायम तैनाती त्यांनी ठेवली होती. म्हणजे त्याच्या आधी कसं असायचं की किंवा मुघलांच्या याच्यामध्ये की इतर वेळेस सैनिक आपला कारभार बघायचे, कुणी किंवा मेजॉरिटीली शेती करायचं आणि शेती झाल्यानंतर पुन्हा सैन्यामध्ये यायचं, त्यासाठी त्यांना पगार दिला जायचा आणि मोहीम संपली की ते परत आपल्या कामाला जायचे. शिवाजी महाराजांनी कायम तैनाती आपल्या सैन्यामध्ये केली की त्यांना वेतन दिलं. काही लोक आपले घोडा घेऊन यायचे, त्या घोड्यांची जपणूक महाराजांचे कारागीर होते ते करायचे. ज्यांच्याकडे घोडा नव्हता त्यांना घोडा दिला आणि जेणेकरून आपल्या जवळ कायम सैन्य राहील अशी व्यवस्था केली. त्यामुळे त्या सैन्यामध्ये निश्चित एक प्रकारची शिस्त आली. बरोबर, की जे कायम राहतात त्यांच्यामध्ये एक वर्किंग स्ट्रॅटर्जी किंवा एसओपी जे म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर, हे सगळं त्यावेळेस ठरलेलं असायचं. आणि महाराजांचं सैन्य त्यामुळे खूप शिस्तबद्ध असायचं. आणि फक्त एवढंच नाही, महाराज त्यांना मोबदला पण द्यायचे. मोबदला तर हा निश्चित स्वरूपात जो असायचा, ज्याला आपण वेतन म्हणूया, परंतु जेव्हा केव्हा काही पराक्रम घडायचे त्यावेळेस त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणू, ते महाराजांना द्यायचे, बक्षीस द्यायचे. त्यावेळेस सोन्याचं कडं देण्याचं प्रथा ही महाराजांच्या काळामध्ये खूप प्रचलित होती. त्यामुळे पराक्रम करण्यासाठी सुद्धा सैन्य तितकंच आतुर असायचं की जेणेकरून मला महाराजांकडनं कुठली तरी शाबासकी मिळेल. हे झालं एक बाजू. दुसरी बाजू, अपयशास महाराज नेहमी जबाबदार धरायचे. मी हा मुद्दा ऑलरेडी सांगितल्यामुळे जास्त इलॅबोरेट नाही करणार की नेताजी पालकर म्हणा, पन्हाळ्याचा वेडा म्हणा, प्रतापराव गुजर म्हणा, हे जेव्हा त्यांच्या कर्तव्यात चुकले त्यावेळेस महाराजांनी त्यांना खडे बोल सुनावले. जखमी आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबाचा सांभाळ केला जाईल ही शाश्वती महाराजांनी नेहमी सैन्याला देऊन ठेवली आणि त्याला ते बांधील राहिले की समजा कुणी सैनिक मृत झाला
तर त्याच्या कुटुंबाचा पालनपोषण महाराज करायचे. त्याचं जे वेतन होतं त्याचं अर्ध वेतन हे कायमस्वरूपी त्यांना दिलं जायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जो कोणी कर्ता पुरुष आहे त्याला सरकारी सेवेमध्ये आणि प्रेफरेबली सैन्यामध्ये घेतलं जायचं, जेणेकरून जरी मावळा गेला तरी त्यानंतर आपल्या कुटुंबाची फरफट होणार नाही, यामध्ये कुठलीही द्विधा मनस्थिती त्या मावळ्याच्या मध्ये नसायची. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर प्रतापराव गुजर जेव्हा गेले त्याच्यानंतर त्यांची मुलगी जी होती ती त्यांनी सून करून घेतली. राजारामांची पत्नी जी होत्या या प्रतापरावांची मुलगी होती. सैन्याला आदर्शाचे धडे दिले. कुठेही जेव्हा मोहीम असेल त्यावेळेस स्त्रियांना हात लावायचा नाही, वृद्ध ग्रहस्थांना हात लावायचा नाही, गरीब जनतेची लुटालूट करायची नाही, हे महाराजांनी तत्व स्वतः पाळलं आणि तेच तत्व आपल्या सैन्याला पाळायला लावलं. आणि जेव्हा केव्हा असा कसूर झाला महाराजांनी शिक्षा केल्याचे सुद्धा उदाहरणं आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे सैन्यामध्ये त्यांची एक आदर्श सेनापती म्हणून एक इमेज होती आणि त्यामुळे सैन्य नेहमीच त्यांच्यासाठी लढण्यासाठी बलिदान देण्यासाठी सदैव तयार असायचं. त्यामुळेच ते एक युद्धकुशल सेनापती ठरले. पुढचा मुद्दा अजून विचार केला तर ते पराकोटीचे धैर्यशील आणि धाडसी होते. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक मध्ये पळून जाणं हा जसा एक गुण म्हणता येईल, त्याचप्रमाणे तिथं आत जाऊन अटॅक करणं हा सुद्धा तेवढंच धाडसी गोष्ट असते. उदाहरणादाखल द्यायचं शाहिस्ते खानाचा छापा. शाहिस्ते खान हे थोडंसं गळ्यात अडकलेलं हाड होतं. त्याची मोहीम खूप संथ होती, जवळजवळ 3 वर्ष चालली होती. याचं एक कारण पण असं म्हणता येईल की शाहिस्ते खानाला माहिती होतं की आपण इथली मोहीम संपवली की औरंगजेब परत आपल्याला कुठल्या तरी मोहिमेवर पाठवणार, त्याच्यामुळे इथेच निवांत आपलं जमेल तेवढे दिवस काढा. आणि त्यामुळे शाहिस्ते खानावर काहीतरी आश्चर्यकारक किंवा एक लाइटनिंग केल्याशिवाय शाहिस्ते खान इथून जाणार त्यांना माहिती होतं. म्हणून शाहिस्ते खानावर छापा घातला. विचार करा, लाखाची फौज होती लाल महालाच्या आजूबाजूला. त्या लाखाच्या फौजेतनं आत घुसायचं, शाहिस्ते खानाला मारायचं आणि तिथून परत पळून जायचं. म्हणजे याच्यापेक्षा धाडसी उदाहरण निदान इतिहासात तरी कुठं मला वाचायला मिळालं नाही. शत्रूच्या गोटात घुसून त्याला मारणं, ते पण कोण? शत्रूचा परमोच्च अधिकारी सेनापती, त्याला मारून परत बाहेर पडणं हे केवळ परमोच्च धाडसाशिवाय होऊ शकत नाही. आणि तसं धाडस त्यांनी प्रत्येक वेळेस दाखवलं. पन्हाळ्यातनं सुटका म्हणा, तिथे सुद्धा सिद्धिजेवर पकडण्याचा धोका होताच, तरीही त्यांनी तो पत्करला. आग्र्याहून सुटका जरी झाली तरी सुद्धा वाटेमध्ये ते भरपूर म्हणजे हा फार मोठा विषय आहे, पण वाटेमध्ये त्यांना खूप ठिकाणी पकडलं गेलं सुद्धा. मध्ये नाके सुद्धा होते. त्या नाक्यावर असं म्हणतात की त्यांना पकडलं गेल्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलं त्याला की बाबा मी शिवाजी महाराज आहे आणि त्याला कितीतरी मोठी रक्कम देऊन टाकली. अशा उदाहरणं आहेत. सो ते एक पराकोटीचे धाडसी होते. शाहिस्ते खानाबाबतच्या याच्यामध्ये अजून एक थोडी विषयांतर करून माहिती देतो की तिथे महाराज जेव्हा सिंहगडावर चालले होते त्यावेळेस जसवंत सिंग, जयसिंग नव्हे तर जसवंत सिंग 10,000 सैन्य घेऊन त्या वाटेवर होता. पण त्यावेळेस XYZ रिझनमुळे त्यांनी महाराजांना काही केलं नाही. जेव्हा जसवंत सिंग शाहिस्ते खानाचं सांत्वन करायला गेला त्यावेळेस शाहिस्ते खानाचे शब्द ऑन रेकॉर्ड आहेत की अरे जसवंत सिंग तुम्ही जिवंत आहात, मला वाटलं तुम्ही शिवाजीशी लढताना शहीद झालं. सो आता हे XYZ, मग ते फंद फितुरी म्हणा, लाच म्हणा किंवा भावनिक आव्हान म्हणजे काय असेल त्याशिवाय शक्य झालं नसतं. त्याचप्रमाणे कुठल्याही मोहिमेचं योग्य व्यवस्थापन हे कुठल्याही सेनापतीचा एक जो गुण आहे तो शिवाजी महाराजांमध्ये होता. त्याचं उदाहरण म्हणून आपण सुरतेची लूट पाहूया की सुरतेची सर्व माहिती ही इथे सुरतेमध्ये किंबहुना राजकारणावर निघण्याआधी शिवाजी महाराजांना होती. त्यामुळे तिथं गेल्यानंतर कुठल्या व्यापाऱ्याला लुटायचं, कुठले व्यापार सोडायचे, कुठल्या वाटा आहेत, कुठल्या वाटांना आत जायचं, कुठल्या वाटांना बाहेर यायचं, हे सगळ्यांना शिवाजी महाराजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी अवई उठवली की आम्ही बुराणपूर लुटायला चाललेलो आहे. परंतु खानदेशामध्ये गेल्यानंतर त्यांनी पटकन आपला वाट बदलली आणि वायुयोगाने ते सुरतेला पोहोचले. ही जी आखणी जी होती शत्रूला गाफील ठेवलं त्यांनी. आणि सुरत म्हणजे त्यावेळेस अतिशय श्रीमंत शहर होतं. त्याचा जो कर होता तो औरंगजेबाच्या बहिणीला जायचा, जयबून निसा की झिनोतून निसा तिचं त्याचं नाव, आणि त्याला सुरतेला औरंगजेबाची दाढी म्हटलं जायचं. कुणी स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही सुरतेवर स्वारी करेल. परंतु ती तर धाडसी होतीच, परंतु ती करण्याआधी सगळी मोहिमेची जी व्यवस्था होती किंवा आखणी होती ती त्यांना आधीच माहिती होती. एक सेनापतीचा अतिशय उत्कृष्ट गुण जो म्हणता येईल की प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ अ स्ट्राईक अँड प्रॉपर एक्झिक्युशन हे शिवाजी महाराजांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसायला मिळतं. किल्ले म्हणजे शिवाजी महाराजांचा हृदय असं म्हणता येईल आणि त्याच्यावर महाराजांनी अतिशय प्रेम केलं. किल्ल्यांची निवड सुद्धा अतिशय योग्य होती. त्यांनी तुम्ही कुठेही भुईकोट किल्ला की म्हणजे जमिनीवर आहे पण त्याला बुरुजांनी कोट केलेलं आहे असं कधी दिसणार नाही. आपलं अहमदनगरचं केलं तसंच आहे. त्यांनी उंच, तुम्ही राजगड चढायला गेला तर आता सुद्धा राजगड चढणं अतिशय दुरापास्त आहे. इतक्या उंचावर रायगड म्हणा किंवा सिंहगड म्हणा असे किल्ले त्यांनी निवडले. नुसतेच निवडले नाही तर त्यांना भक्कम बनवलं. जेव्हा किल्ले मुघलांच्या पदरी होते त्यावेळेस त्यांची फारशी काही निगा राखलेली नव्हती, कारण तसा त्यांच्यावर कधी अटॅकच होत नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी ते घेतले त्यावेळेस किल्ल्यांना प्रचंड बळकट केलं, अजिंक्य केलं. त्यांची जी काही बाजूची बुरुज तटबंदी होती ती त्यांनी भक्कम केली आणि
त्यांना मुघलांची जी युद्ध पद्धती होती की महिनोन-महिने वेढा घालायचा आणि मग रसद संपली की मग शरण आणायचं हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी शिधा, दारुगोळा, पाणी या सगळ्यांची उपलब्धी ही प्रदीर्घ काळ वर्षानुवर्षे राहील अशी करून ठेवली. त्यामुळे त्यांच्या तोंडातलं वाक्य आहे की माझा एक किल्ला हा 1-1 वर्ष लढवला जाईल. आणि तसं जर बघायचं म्हटलं तर औरंगजेबाला माझं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील. हे जे आहे समोरच्याची युद्धनीती आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी काय असावी हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं किल्ल्यांची निवड केली आणि बांधणी केली. आणि मी आधी पण म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या युद्ध तंत्रामध्ये बहिर्जी नाईकाचं अमूल्य योगदान आहे. बहिर्जी नाईक हे शिंगवे नाईक गावचे आपल्या अहमदनगरचे रहिवासी. अंदाजे त्यावेळेस 3000 गुप्तचर कार्यरत होते. कुठल्याही मोहिमेआधी तिथली भूराजकीय परिस्थितीची माहिती आणि ती अचूक माहिती ही शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलेली असायची. आता हे कसं घडलं हे थोडं गोपनीयतेमुळे इतिहासामध्ये बरंच उपलब्ध नाही, कारण या गोष्टी गुप्त किंवा इव्हन आग्र्यामध्ये स्वरूपात आल्या नाही, लिखित स्वरूपात आलेलं नाही, त्यामुळे आपल्याला उपलब्ध नाहीयेत. परंतु रेट्रोस्पेक्टिव्ह विचार केला तर अतिशय स्ट्रॉंग गुप्तचर यंत्रणा हे त्यांच्या सगळ्या युद्धकुशल नीतीचं त्यांच्या या गुप्तचर यंत्रणेमुळेच अनेक मोहिमांमध्ये ते सहजपणे यशस्वी होऊ शकले. कारण तिथली जी काही परिस्थिती होती त्याचं आकलन म्हणजे आज जरी आपण आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा किंवा भारत सरकारमध्ये सुद्धा गुप्तचर यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी अगोदरच माहिती असणं अपेक्षित आणि त्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार जे आपलं उभं केलं तर ती एक सर्वात म्हणजे क्रांतिकारी अशी गोष्ट आहे. कारण पूर्वी आरमार हे फक्त परकीय लोक जे फ्रेंच, डच किंवा पोर्तुगीज वगैरे होते, इंग्रज होते यांच्याकडेच होतं. परंतु आपल्याकडं सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी केलं आणि इंडियन नेव्हीचे जनक त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं. त्याच्याबद्दल काय सांग? निश्चित म्हणजे आरमार तुम्ही बघाल तर शतकानुशतक तिथे मुसलमान राज्यकर्ते होते, पण कुणालाही आरमार आपलं उभं करावं अशी उपरती झाली नाही. शिवाजी महाराजांनी ते काही वर्षांमध्ये करून दाखवलं. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सागर गमन केलं त्यावेळेस त्यांना धर्मानुसार प्रायश्चित्त घ्यावं लागलं, कारण धर्मानुसार सागर भ्रमण जे आहे ते निषिद्ध होतं. आणि त्या काळात शिवाजी महाराजांनी नुसतं सागर भ्रमण केलंच नाही तर आरमार, आणि तेही अतिशय उच्च प्रतीचं आरमार उभं केलं. त्याच्यामध्ये उद्देश जो होता बट नॅचरल की परकीय आक्रमणापासून संरक्षण हा एक प्रमुख हेतू होता. त्याचप्रमाणे परकीय व्यापार आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि करसंकलन. मी मगाशी आधीच्या मुद्द्यामध्ये जे बोललो की जावळी त्यांना का हवं होतं की आरमारा मार्फत जो होणारा व्यापाऱ्यांमधनं करसंकलन जे होतं ते त्यांना हवं होतं. त्यामुळे आरमार उभं करण्याची गरज निर्माण झाली असं म्हणता येईल. सुरुवात कुठून करायची म्हटलं तर आरमार हे त्यावेळेस नव्हतंच असं म्हणता येईल. सुरुवातीला परकीय मदत ही आवश्यक होती, पण हे परकीयांचं एक धोरण होतं की स्थानिकांना कुठल्याही प्रकारची मदत नाही करायची. त्यामुळे हे परकीय कधीही उघड मदत त्यांनी कधी केली नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की पोर्तुगीज तंत्रज्ञ जे होते त्यांना आपल्या पदरी त्यांना XYZ मार्गाने म्हणा असं सांगितलं की आपण व्यापारी बोट बांधूया. परंतु त्यांच्याकडनं युद्ध नौका ज्या आहेत त्या बांधून घेण्यासाठी त्यांना मनवलं. 2 वर्ष हा कारभार चालला होता. परंतु 2 वर्षानंतर तो जो कोण पोर्तुगीज तंत्रज्ञ होता त्याला त्याचं बिंग फुटलं आणि ही माहिती बाहेर आली. त्यावेळेस पोर्तुगीज जे कोणी अधिकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही या फंदात पडू नका. त्यामुळे ते अर्धवट सोडावं लागलं. परंतु महाराज एवढे हुशार होते की त्यांना माहिती होतं की हे काय फार काळ चालणार नाही, म्हणून त्यांनी तिथल्या आपल्या मराठा मजुरांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही शिकून घ्या, गुपचूप शिकून घ्या की बोट कशी बांधायची. आणि 2 वर्षामध्ये ते शिकले. आणि जरी तो तंत्रज्ञ गेला तरी सुद्धा त्याच्यानंतर हळूहळू त्याच्याकडनं शिकून म्हणा, अनुभवातून म्हणा, बोट बांधणी हे महाराजांचे मजूर शिकून गेले. आणि त्यानंतर त्यांनी नुसत्या बोट बांधल्या नाही तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स केल्या. बरोबर. तर याच्यातलं एक डेव्हलपमेंट्स म्हणायला गेलं तर कार्यक्षेत्र जे आहे त्यांना महाराजांना माहिती होतं की प्रथम कार्यक्षेत्र जे आहे आपलं हे खाडी आणि किनारा प्रदेश आहे जिथं पाणी थोडं उथळ असतं. त्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्या बोटी या नाही बनवल्या, त्यांनी छोट्या बोटी बनवल्या. आपल्या परिस्थितीला किंवा आपल्या प्रदेशाला सुटेबल काय आहे त्यानुसार मॉडिफिकेशन. एक्झॅक्टली, मॉडिफिकेशन केले. मग त्यावेळेस बोटी त्यांनी छोट्या तर केल्याच पण त्या वल्व्याच्या साह्यानं चालवता येतील अशा केल्या. शिळाच्या बोटी हे खोल सागरामध्ये वारं खूप असतं तिथे सुटेबल आहेत. परंतु इथे त्यांनी या पद्धतीच्या बोटी बनवल्यामुळे तेच गनिमी कावा आपण तिथं म्हणूया की त्या बोटी छोट्या झाल्या, जलद गती झाल्या, संगमेश्वरी बोटी त्यांना म्हणू. त्यामुळे हे जे आरमार आहे हे किनारीभोवती खूप स्ट्रॉंग हे झालं. या संगमेश्वरी बोटीचा एक किस्सा मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगतो. त्यांनी जलदुर्गाची निर्मिती केली की नुसतंच बोटी बांधून फायदा नाहीये तर त्यांना रसद पुरवठा पाहिजे. जेव्हा त्यांच्यावर हल्ला होईल त्यावेळेस प्रतिहल्ला करण्यासाठी काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी खूप दीवदमनपासनं की थेट गोव्यापर्यंत जलदुर्गांची एक साखळीच तयार केली, ज्यामध्ये खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, जयगड, रत्नदुर्ग, विजयदुर्ग, सर्जाकोट, राजकोट आणि शेवटी सिंधुदुर्ग अशी मालिकाच तयार केली. त्यामुळे झालं काय की शिवाजी महाराजांची फळीच आरमार
आणि कोकण याच्यामध्ये उभी राहिली. त्यामुळे कुठलंही ट्रान्झिट जे आहे ते शिवाजी महाराजांच्या परमिशन शिवाय होऊ शकत नव्हतं. सिद्धी जो आहे तो त्या काळी इतर आदिलशाही म्हणा, मुघल म्हणा किंवा परकीय सत्तांच्या सहाय्यामुळे म्हणा खूप बलवान झाला होता. त्याला शेवटी महाराजांनी जमिनीवरनं पूर्ण हाकलून लावलं आणि त्याला जंजिराच्या किल्ल्यामध्येच बंदिस्त करून ठेवलं. शेवटी ते टॉम अँड जेरीची लढाई सुरूच होती, पण जो कमांड त्याची सिद्धीची जी होती ती नंतर राहिली नाही. संगमेश्वरी बोटीचं एक उदाहरण म्हणजे खांदेरी उंदरीची लढाई म्हणण्यापेक्षा तो एक तुझं माझं हा विषय होता की खांदेरी बेट कुणाचं. तिथं महाराजांनी किल्ला बांधायला घेतला आणि इंग्रजांनी सांगितलं की हे तुमचं बेट नाही, तिथे किल्ला बांधू नका, कारण तिथं जर किल्ला आला असता तर त्यांच्या मुंबईच्या वखारीला धोका पोहोचला असता. पण झालं काय की त्यांचं आरमार जेव्हा अटॅक करायला यायचं त्यावेळेस त्यांच्या बोटी खूप मोठ्या होत्या, मोठ्या युद्धनौक्या होत्या, ते खाडी प्रदेशामध्ये येऊ शकत नव्हते आणि ज्या काही त्यांच्या इतर बोटी होत्या त्या शिड्याच्या साह्यानं चालायच्या. त्यामुळे एक तर ते तिथे वारं कमी असल्यामुळे व्यवस्थित येऊ शकत नव्हत्या आणि महाराजांचा जो अटॅक असायचा तो त्यावेळेस असायचा ज्यावेळेस वारं नसणार आहे. याचा महाराजांना फरक पडत नव्हता कारण त्यांच्या बोटी वल्वाच्या साह्याने चालायच्या. त्यामुळे जेव्हा वारं नसेल आणि त्यांच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड असतील त्यावेळेस महाराजांच्या बोटी येऊन फास्ट अटॅक करायच्या आणि परत निघून जायच्या, जो गनिमी कावा म्हणतो. अशाच पद्धतीनं त्यांनी खांदेरीच्या लढाईमध्ये इंग्रजांना फार नामोहरम करून सोडलं. शेवटी त्यांनी माघार घेतली आणि महाराजांनी खांदेरीला किल्ला बांधला. ही एक त्यावेळेस इंग्रजांना फार मोठा धक्का होता कारण त्यांना पूर्ण सागरावर पराभव कधी माहित नव्हता. सर्वोत्कृष्ट आणि सर्वशक्तिमान आरमार जे इंग्रजांचं होतं, परंतु महाराजांनी अशा पद्धतीनं आरमार निर्माण केलं की त्यांनी शेवटी इंग्रजांना सुद्धा परास्त केलं. आणि याच्यामध्ये मी मुद्दा म्हटला की महाराजांना फक्त स्वराज्य हे गरजेचं होतं. त्यावेळेस इब्राहिम खान वगैरे सगळे जे तंत्रज्ञ होते हे महाराजांनी कुठलीही जातपात न पाहता पदरी घेतलेले आहेत आणि हे माहिती आहेत. न माहित असलेले सुद्धा भरपूर लोक आहेत की ज्यांची मदत महाराजांनी घेतली आणि आरमार उभं केलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं आरमार हे जर एकच गोष्ट आपण अभ्यासाची ठरवली तर 16व्या शतकात केलेली गोष्ट आहे, परंतु आजही 21व्या शतकात ती गोष्ट लागू होते. कारण मेड इन इंडियाचा कन्सेप्ट हा शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात मांडला. त्याच्यानंतर स्ट्रिंग ऑफ पर्लची जी पॉलिसी आहे आजची, जी बाकीचे देश जे अवलंबतात की आपल्या देशाच्या अवतीभोवती जे बेट आहेत तिथं आपले नेव्हीचे पॉइंट्स असले पाहिजे, ती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस अवलंबली. म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचा विचार केला तर तो आजही आपल्याला लागू पडतो. नंतरच्या काळात जर आपण पाहिलं की अनेक राजांचा आपण अभ्यास केला, समकालीन असो किंवा त्या अगोदरचे किंवा नंतरचे सुद्धा, तर प्रत्येक राजांच्या काही म्हणजे कमकुवत दुवे होते, परंतु शिवाजी महाराजांना एक आदर्श पुरुष आणि युगपुरुष काही कारणामुळे मानलं जातं. तर तुमच्या अभ्यासात कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या? शिवाजी महाराजांचा जो दोष सांगायला जावं तर एकदम प्रामाणिकपणे सांगायचं तर खरंच सापडत नाही की त्यांना किंवा उपलब्ध नाही. खरोखर आदर्श पुरुष असं म्हणता येईल म्हणजे शिवाजी महाराज विलासी जीवनापासून तरी ते नेहमी दूर होते. याच्यात झालं काय की शिवाजी महाराज त्यांना तर वेळच मिळाला नाही किंवा त्यांची अशी प्रवृत्ती नव्हती. संभाजी महाराजांचं आयुष्य हे सगळं लढण्यातच गेलं, त्यामुळे त्यांना तशी संधी मिळालेली नाही. राजाराम महाराजांचं आयुष्यच थोडं होतं. याच्यानंतर झालं काय की धाकटे शाहू महाराज जे औरंगजेबानी नजरकैदेमध्ये त्यावेळेस ठेवले होते, जे रायगडचा किल्ला घेतल्यानंतर येसुबाई आणि धाकटे शाहू महाराज यांना दिल्लीला नेलं, त्यांनी नष्ट नाही केलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांना चांगली शिकवण दिली, चांगली वागणूक दिली. आणि जेव्हा धाकटे शिवाजी महाराज गादीवर होते त्यावेळेस त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी रिलीज केलं आणि मग ते जेव्हा दख्खनेत आले त्यावेळेस पासून कुठेतरी विलासी जीवनाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण जी वाढ आहे, अपब्रिंगिंग जे आहे हे त्याच वातावरणात झालं. म्हणजे बाग बगीचे, नक्षीकाम, मूर्तिकाम, नर्तकी या गोष्टी आल्यानंतर मग त्यानंतर थोडे पेशवे आले आणि मग हळूहळू ही संस्कृती जी आहे ती रुजत गेली. आणि ही संस्कृती महाराजांच्या आधी नव्हती असं पण नाही, काही प्रमाणात होती, पण महाराजांना त्या कुठल्याही गोष्टीची ती गोष्ट शिवली नाही. कदाचित शहाजीराजे आणि जिजामाता यांच्यामध्ये जी काही ताटातूट झाल्यामुळं एक त्या जीवनाचा तिटकाराच त्यांना आला असावा, कदाचित त्यांच्या अपब्रिंगिंग मध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे त्यांचा व्ह्यू तसा बनला असावा. विवाहबाह्य एकाही स्त्रीशी त्यांचा संबंध नाहीये. आता एक बखेरीचा मुद्दा म्हणून उल्लेख नाही करणार, परंतु तुम्ही इतिहास किती जरी ढूंढ आलं तरी शिवाजी महाराज बरोबर त्यांच्या विवाहित पत्नी सोडल्या तर कुणाचंही नाव जोडलं गेलेलं नाहीये. स्त्रियांचा परमादर त्यांनी केलेला आहे. ते कल्याणच्या सुभेदाराची सून जे आहे हे वाक्य म्हणतात, पण ते खरंच त्यांच्या तोंडचं आहे की माहित नाही की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. तर त्यांनी हे तर स्वतः पाहिलंच आणि आपल्या सैन्याला सुद्धा ती शिकवण दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
शिवाजी महाराजांनी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर केला. त्यांनी कधीही कुणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल अशी कृती कधी केलेली नाहीये. सिद्दी जोहरला निस्तनाबूत करण्याच्या पाठीमागे महाराज पडले होते, त्याच्यामध्ये अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे सिद्दी जोहर गुलामांचा खूप व्यापार करायचा. किनारपट्टीचा जो प्रदेश होता त्या तिथनं लोक नेऊन आफ्रिकेमध्ये विकले जायचे. दुसरी गोष्ट, जेव्हा महाराज, एक उदाहरण द्यायचं तर महाराजांनी जेव्हा जिंजीचा किल्ला घेतला त्यावेळेस त्यांनी फ्रेंचांना बोलून सांगितलं की तुमचा गुलामांचा व्यापार हा इथे जर बंद झाला तरच तुम्हाला इथे व्यापार करायला परमिशन मिळेल. आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे त्यांच्याकडे होतं आणि जे त्यांनी घेतलं, कुठेही त्यांनी गुलामांचा व्यापार कधी होऊ दिला नाही. आपल्या पदरी जे कोणी लोक होते त्यांचा त्यांनी आर्थिक मोबदला म्हणा, आदर म्हणा, कौटुंबिक मोबदला म्हणा, या सगळ्या गोष्टी त्यांनी जपलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कुणालाच शिवाजी महाराजांकडे कधी मागावं लागलं नाही, काही त्यांनी स्वतःहून ते दिलं. या सगळ्या गोष्टीमुळे एक आदर्श युगपुरुष म्हणून शिवाजी महाराजांना म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं वावगं होईल असं मला वाटत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या त्यांना एक आदर्श राजा, आदर्श युगपुरुष आपल्या समोर मांडतात. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली किंवा ज्या काही समस्या निर्माण झाल्या पुढं, तर त्या या साहित्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला दिसतात? मी मगाशीच म्हटलं, जर तरला इतिहासामध्ये जागा नाही, पण शिवाजी महाराज हे अजून 10 वर्ष तरी जगायला हवे. ते परिस्थिती काहीतरी नक्कीच वेगळी घडली असती. पण ते कशामुळे गेले तर असं अचानक गेले आणि अतिसारामुळे गेले. काही लोक म्हणतात की ते बॅसिलरी अँथ्रास नावाचा आजार आहे त्याच्यामुळे गेले, पण कुठल्या तरी प्रकारचा डायरिया सदृश्य आजार होता ज्याच्यामुळे महाराज गेले. साम्राज्य म्हणून विचार करायला गेलं तर सगळ्यात मोठं, महाराज गेल्यानंतर एक साम्राज्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करू त्यावेळेस सगळ्यात मोठं नुकसान जे झालं की संभाजी महाराज हे उत्तराधिकारी बनण्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी जी होती ती व्हायला वेळ नाही मिळाला. की उत्तराधिकारी हे जनतेमध्ये हळूहळू रुजला पाहिजे, त्याचं नाव हळूहळू समोर आला पाहिजे. ते आल्यानंतर त्याला समाज मान्यता मिळाली पाहिजे. एक राजा गेल्यानंतर दुसरा राजा येण्यासाठी जी प्रशासनाची दुसरी फळी जी निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण झाली पाहिजे. दुर्दैवानं याला वेळ नाही मिळाला. म्हणजे शिवाजी महाराज हे पन्हाळ्याला संभाजीराजांना भेटले, त्यानंतर दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर त्यानंतर राजाराम महाराजांचं लग्न होतं. त्यांनी संभाजी महाराजांना सांगितलं की मी लग्न करून येतो. कदाचित आता संभाजी महाराज तिथे उपस्थित हवे होते, परंतु जे काही तिथे त्यांच्या विरुद्ध राजकारण चाललं होतं त्यामुळे त्यांना संभाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे म्हणून कदाचित त्यांनी त्यांना पन्हाळ्यावरच राहायला सांगितलं असेल. त्यानंतर ते राजाराम महाराजांच्या लग्नाला गेले, लग्न केलं आणि लग्न केल्याच्या 10 दिवसातच ते निवर्तले. म्हणजे त्यांचं जाणं जे होतं हे खूप सडन होतं. परंतु यामुळे झालं काय की संभाजीराजांना समाज मान्यता जी मिळायला हवी होती पूर्णपणे, होती नव्हती याच्याला भाग नाही, पण पूर्णपणे जी होती ती मिळाली नाही. प्रशासनाची दुसरी फळी निर्माण झाली नाही. याच्यामुळे झालं काय की ऑलरेडी संभाजी महाराज आणि अष्टप्रधान मंडळ यांच्यामध्ये त्यांचे संबंध जे होते हे चांगले नव्हते, तणावाचे होते. सोयराबाईंचा राजाराम महाराजांना गादीवर बसवा हा हेका होता. असंही म्हणतात, काही ठिकाणी नमूद केलेलं आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराजांना म्हणाले की आता हे एक कुणाला गादीवर बसवायचं या वादाच्या ऐवजी दख्खनीमध्ये आताच्या स्वराज्यावर राजाराम महाराजांना बसू द्या, मी दक्षिणेत जातो, दक्षिणेत गेल्यानंतर दक्षिणेचा प्रदेश जिंकतो आणि तो प्रदेशावर संभाजी महाराजांनी राज्य करावं. कारण राजाराम महाराज लहान आहेत, त्या प्रदेशावर राज्य करण्यासाठी संभाजी महाराजांसारखा कोणीतरी पोक्त मनुष्य पाहिजे. परंतु संभाजी महाराजांना हे पटलं नाही आणि त्यामुळेच ते मुघलांच्या आहारी गेले. या सगळ्या घटनांमुळे त्यावेळेस जे राजकारण्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट केला, अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बालाजी चिटणीस यांना संभाजी महाराजांविरुद्ध कट करण्यासाठी वाव मिळाला. महाराज जर अजून असते तर नक्कीच हे रिलेशन जे आहे ते कुठेतरी महाराजांनी कूल डाऊन केले असते आणि जेणेकरून कुठेतरी रिदम आला असता, रायमनी आली असते सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु महाराज गेल्यामुळे ही दुसरी फळी निर्माण झाली नाही आणि संभाजी महाराजांना कुठून आधारच मिळायला तयार नाही. जिजाऊ महाराज जाणं हे शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराजांचं खूप मोठं नुकसान होतं. आणि जिजाऊ महाराज गेल्या होत्या, सोयराबाई त्यांच्या विरुद्धच होत्या, सगळं अष्टप्रधान मंडळ जे आहे ते संभाजी महाराजांविरुद्ध होतं आणि त्यामुळे साहजिकच संभाजी महाराज थोडं कवी कलशांच्या आहारी गेले म्हणता येईल आणि बऱ्यापैकी त्यांना अधिकार देऊन बसले. यामुळे झालं काय, ऑलरेडी संभाजी महाराज आणि अष्टप्रधान मंडळाचं वाकडं होतं. आता कवी कलश आल्यामुळे की हा उत्तरेतून आला आणि आमच्यावर दादागिरी करतो ही भावना निर्माण झाली आणि ती जी दरी होती ती अजूनच वाढण्याला वाव मिळाला. शिवाजी महाराज असते तर या गोष्टी निश्चितच घडल्या नसत्या. त्यानंतर अजून वाईट गोष्ट म्हणजे वतनदारीनं जोर धरला की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जे वेतनदार बनले होते आणि शांत बसले होते त्यांना आता परत वतनदारीची हाव सुटली. याच्यात दुर्दैव काय की ती पिढी जी होती ज्यांनी वतनदारी अनुभवली होती
ती पिढी जिवंत होती, त्यांना वतनदारीची हा होती. तीच पिढी जाऊन जर दुसरी पिढी आली असती ज्यांना वतनदारी काय पद्धत माहितीच नसती, तर कदाचित ही समस्या एवढी उभी राहिली नसती. परंतु वतनदारी पद्धत कुठेतरी सुप्त स्वरूपामध्ये अस्तित्वात होती मनामध्ये का असं म्हणा, आणि त्यामुळे वतनदारीनं जोर धरला. लोक म्हणायला लागले की आम्हाला वतनदारी द्या, नाहीतर आम्ही मुघलांकडे किंवा आदिलशाहीकडे जातो. आणि ज्याचा बिमोड खरं तर शिवाजी महाराजांनी केला होता. परंतु आता त्यांना वाव मिळाला आणि अंतर्गृह कला असेल किंवा हे जे काही राजकारण चालू होतं त्यामुळे ती फोपावली सगळी. आणि मग ते सगळं डिमांड करायला लागले. म्हणजे संभाजी महाराजांना पकडवण्यामध्ये ज्या सगळ्यात मोठा जो त्याचा हात होता गणोजी शिर्के, जो त्यांचा मेहुणा होता, काही काळाआधी ती जी जहागिरी होती ती गणोजी शिर्केंनी येसुबाईंच्या मार्फत मागितली होती की तू कसली बहीण माझी, मला वतनदारी देत नाही, आणि येसुबाईंनी त्यांना हाकलून लावलं होतं. आणि त्याचा सूड म्हणा किंवा त्याचा ग्रज म्हणा, याच्यामुळे जी संगमेश्वर पोहोचण्यासाठी जी आळवट होती ती मुघल सरदारांना यांनी दाखवली. त्या सरदाराचं नाव विसरलो मी नेमकं. तर ही जी आहे ही वतनदारीनी परत जोर धरायला, तरी संभाजी महाराजांनी बऱ्यापैकी ते कंट्रोलमध्ये ठेवलं. पण जेव्हा संभाजी महाराज गेले त्यावेळेस सगळंच भांबावून गेले. ती पण एक अचानक घटना होती. भांबावून गेल्यामुळे आणि कुणी सक्षम वारच नव्हता. संभाजी महाराज त्यातल्या सक्षम होते, पण राजाराम महाराज तेवढे सक्षम नव्हते. आणि त्यामुळे मग शेवटी ती तर बार्गेनिंग सुरू झाली. वतनदारी द्या नाहीतर मुघलांकडे जातो. मग मुघलांकडे पण तुम्ही काय देताय तुम्ही काय देताय या पद्धतीची ही सुरू झाली. आणि मग त्यांनी जो जोर धरला त्यानंतर मग वतनदारांना कायामध्ये ठेवणं हे कुणाला शक्य झालं नाही. त्यानंतर पेशवाई आली आणि गृहकलह वाढला, आणि गृहकलह वाढल्यामुळे सुद्धा फंदपितृ वाढली. त्यामुळे शिवाजी महाराज जाणं हे स्वराज्याचं फार मोठं नुकसान होतं, जाणं अपेक्षित होतं. परंतु ते जिवंत असते तर त्यांनी भरपूर काही गोष्टी करून ठेवल्या असत्या, कदाचित पिक्चर हे वेगळं झालं असतं. नक्कीच. खरं तर हा विषय जो आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विषय असा आहे की ज्याच्यावरती तासोन तास आपल्याला त्यांचे जे काही वेगळे पैलू आहेत पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी महाराजांवर PhD आहे. तर खरं तर त्यांचं युद्ध कौशल्य असेल, आर्थिक नियोजन असेल, शेतीबद्दलची त्यांची धोरणं असतील किंवा बाकी इतर बाबतीत त्यांचं व्यवस्थापन असेल, शत्रूंच्या बाबतीत त्यांची मुसद्दीगिरी असेल, या असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या आजही आपल्या ज्या तिन्ही फोर्सेस ज्या आहेत, इंडियन आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, ह्या आजही त्याचा अभ्यास करतात. आणि ज्या गोष्टी किंवा ज्याचं नियोजन, युद्ध कौशल्याचं नियोजन जे 16व्या शतकात केलं ते आजही 21व्या शतकात लागू होतं. म्हणजे याच्यावरूनच आपण सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज हे किती दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळेच खरं तर एवढं मोठं उत्तुंग नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं आणि म्हणूनच ते आपल्या महाराष्ट्र दैवत आहेत, युगपुरुष आहेत. पण खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या श्रोत्यांपर्यंत हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि मला इथे बोलल्याबद्दल आकाशवाणीचे आभार.